23 मार्च 1931 स्थळ होतं लाहोर सेंट्रल जेल आणि आवाज घुमत होता तो इन्कलाब जिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद ह्या घोषणांनी. आणि ह्या घोषणा देत चालले होते भारताचे 3 शूरवीर क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव. ह्या दिवशी म्हणजे 23 मार्च 1931 साली भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना वेळेच्या 1 दिवस आधीच फाशी देण्यात आलं. ब्रिटिश सरकारने त्यांना ही फाशी दिली आणि त्यांचा गुन्हा होता लाहोर कॉन्स्पिरसी केस. यानंतर 6 दिवसांनीच कराचीमध्ये झालेल्या काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनाला महात्मा गांधींना काळे झेंडे दाखवण्यात आले. आणि हे काळे झेंडे दाखवण्याचं कारण होतं महात्मा गांधी हे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीपासून वाचवू शकले नाहीत. आणि हा प्रश्न इतिहासात आजही विचारला जातोय की महात्मा गांधी खरंच भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना वाचवू शकत होते का? इनफॅक्ट भगतसिंग यांना स्वतःच आपल्याला फाशीपासून वाचवायचं होतं का? गांधींनी प्रामाणिकपणे भगतसिंग आणि राजगुरू, सुखदेव यांना वाचवायचा प्रयत्न केला होता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी साईराज पवार. As Gandhi arrived, the demonstrators greeted him with black flags and shouts of down with Gandhiism and long live Bhagat Singh. भगतसिंग यांच्या फाशीपर्यंत येण्याआधी आपण पाहूया की बॅकग्राऊंडमध्ये नक्की काय झालं होतं आणि भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशीची शिक्षा का झाली होती. तर झालं असं होतं की 1920 ते 30चं हे जे दशक होतं हे समाजवादी चळवळींनी भारलेलं होतं. 1917 साली झालेली रशियन राज्यक्रांती असेल, त्यानंतर वर्ल्ड वॉर असेल, ह्या सर्व घटनांमुळे 1920 आणि 30च्या दशकामध्ये समाजवादी विचारांचा पडगा हा संपूर्ण जगभर होता. भारतही त्याला अपवाद नव्हता. भारतामध्ये असणारी काँग्रेसमध्ये सुद्धा डाव्या विचारसरणीचं वर्चस्व वाढत होतं. याचं उदाहरण तुम्ही पाहू शकता की जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांच्यासारखी डाव्या विचारांकडे जास्त कल असणारी व्यक्ती काँग्रेसमध्ये पुढे येत होत्या. याचा परिणाम क्रांतिकारी चळवळींवर देखील झाला. आणि 1928 साली भगतसिंग यांच्या नेतृत्वाखाली आधी हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी म्हणून ओळखले जाणाऱ्या संस्थेचं नाव हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी म्हणजे समाजवादी सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी असं नामकरण करण्यात आलं. ह्याच 1928 साली अजून एक घटना घडली, ती म्हणजे सायमन कमिशन भारतामध्ये आलं. आता हे सायमन कमिशन काय होतं, तर भारतामध्ये जे काही न्यायिक प्रक्रिया पुढे न्यायच्या होत्या, म्हणजे नवीन कायदे आणायचे होते, नवीन प्रक्रिया आणायच्या होत्या, यासाठी ब्रिटिश सरकारने दर 10 वर्षांनी एक समिती नेमली होती. तर ही ती समिती भारतामध्ये येणार होती 1928 साली. खरं तर ती 1 वर्ष आधीच आली होती. या समितीच्या विरुद्ध आंदोलन झाले. आंदोलनाचं कारण असं होतं की भारतीयांसाठी कायदे करणारी ही समिती, त्यांच्या शिफारसी मांडणारी ही समिती, पण या समितीमध्ये भारतीय कोणीच नव्हतं. आणि त्यामुळे या समितीच्या विरुद्ध अख्ख्या भारतभर आंदोलन झालं. सायमन गो बॅक हा नारा आम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. हा नारा याच कमिशनच्या विरुद्ध देण्यात आला होता. यात एक महत्त्वाची घटना घडली, ती म्हणजे लाला लजपतराय हे पंजाब केसरी म्हणून ओळखले जाणारे एक लाल, बाल, पाल ह्या तिघांमधले लाला लजपतराय जे होते यांच्यावर लाठी हल्ला करण्यात आला. तत्कालीन SP जेम्स स्कॉट यांनी हा हल्ला केला होता. आणि मग झालं तर HSRA म्हणजे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे भगतसिंग यांच्या अध्यक्षतेखाली स्कॉटचा बदला घेण्याचं ठरलं. आता इथे तुम्हाला एक नमूद करावं असं वाटतं, ते म्हणजे लाला लजपतराय आणि भगतसिंग या दोघांमध्ये काय नातं होतं. तसं वैयक्तिक काही नातं नव्हतं, पण हे दोघंही एकमेकांचा रिस्पेक्ट करायचे. म्हणजे भगतसिंग हे लाला लजपतराय यांना एक आदर्श मानत होते. पण ह्याच लाला लजपतराय यांनी जेव्हा स्वतःचा रुख थोडासा कम्युनल पॉलिटिक्सकडे म्हणजे हिंदू धर्म त्याबद्दलच्या चालीरीती यांना जास्त महत्त्व देण्याकडे जेव्हा वळवला, त्यावेळेला ह्याच लाला लजपतराय यांच्याविरुद्ध भगतसिंगांनी द लॉस्ट लीडर असं एक पॅम्पलेट छापलं होतं. म्हणजे हे असे मतभेद असताना देखील भगतसिंग यांनी लाला लजपतराय यांच्या झालेल्या मृत्यूचा बदला घेण्याचं ठरवलं. स्वतःच्या विरुद्ध विचारसरणी असणाऱ्या व्यक्तींबद्दल देखील आदर असण्याची ही संकल्पना भगतसिंग यांची नक्कीच वाखाणण्यासारखी होती. तारीख वेळ ठरली आणि आपल्या साथीदारांसोबत भगतसिंग यांनी स्कॉटला मारण्याचा प्लॅन आखला. पण ओळख पटण्यामध्ये झालेल्या चुकीमुळे स्कॉटच्या ऐवजी मारला गेला सॉन्डर्स. आता या सॉन्डर्सने सुद्धा लाठी हल्ला केला होता. सॉन्डर्सच्या हत्येबरोबरच त्यावेळीस एका चरणसिंग नावाच्या एका हिंदुस्थानी म्हणजे भारतीय मूलच्या एका कॉन्स्टेबलची हत्या देखील झाली. त्यामुळे या हत्यांमागे कोण आहे हे पाहण्यासाठी ब्रिटिश सरकारने सर्च ऑपरेशन सुरू केलं. आता इथून पळ काढणं याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. त्यामुळे भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून कलकत्त्याला प्रयाण केलं. क्रांतिकारक जरी लाहोर सोडून पळून गेले असले तरी पंजाब सरकारने त्यांचा शोध मात्र थांबवला नव्हता. याच्याच काही महिन्यानंतर एक घटना घडते, ती म्हणजे ब्रिटिश सरकार 2 नवीन बिल घेऊन येतं. बिल म्हणजे नवीन कायदे घेऊन येतं. एक असतं पब्लिक सेफ्टी बिल आणि दुसरं असतं ट्रेड डिस्प्यूट बिल. या दोन्ही कायद्यांचा मतितार्थ असा होता की जे काही
आंदोलनं होतात, संप होतात, म्हणजे जे कामगारांचे संप असतात त्यांच्यावर एक वचक बसवणं, म्हणजे त्यांना संप करू न देणं. एक प्रकारे ह्या 2 कायद्यांद्वारे त्यांना डावी चळवळ जी उभी राहत होती त्या चळवळीला थांबवायचं होतं. या कायद्यांचा विरोध करण्यासाठी भगतसिंग बटुकेश्वर दत्त यांनी सेंट्रल असेंब्लीमध्ये, म्हणजे आत्ता जी जुनी पार्लमेंट आहे आपली, त्या पार्लमेंटमध्ये सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकले. आणि त्यावेळेस तिथे अध्यक्ष म्हणून बसले होते सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे बंधू विठ्ठलभाई पटेल. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी हे बॉम्ब फेकण्याचं कारण होतं फक्त सरकारला जागं करणं. कोणाला मारणं हा त्यांचा उद्देश नव्हता. त्यांना तत्काळ अटक करण्यात आली. किंबहुना भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी स्वतःला अटक करून घेतली. या दोघांविरुद्धही खटला चालला. या खटल्यामध्ये त्यांना 14 वर्षांची शिक्षा झाली. आणि आता मागं जाऊया आपल्या पुन्हा लाहोर केसकडे. झालं असं की ही चालू असतानाच पॅरलली चालू होता तो लाहोरमध्ये जे सॉन्डर्सचं हत्याकांड झालं त्याचा तपास. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी म्हणजे HSRAवर धाडी पडत होत्या आणि अनेक क्रांतिकारकांना अटक झाली. ह्या क्रांतिकारकांमधूनच काही जण फितूर झाले आणि त्यांनी सॉन्डर्सच्या हत्येमध्ये भगतसिंग आणि राजगुरू यांचा हात होता हे सांगितलं गेलं. यातूनच भगतसिंग यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि नव्याने खटला चालू झाला. हा खटला चालू असताना भगतसिंग यांना सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. तिथे भगतसिंग यांनी कैद्यांची असलेली दुरावस्था बघितली आणि तिथेच भगतसिंग यांनी इतिहासातला सगळ्यात मोठा हंगर स्ट्राईक म्हणजेच उपोषण केलं. 116 दिवसांचं उपोषण भगतसिंग यांनी कैद्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा आणि त्यांच्या मागण्यांसाठी केलं होतं. ह्या उपोषणाचा फायदा भगतसिंग यांना असा झाला, संपूर्ण भारतच नव्हे तर संपूर्ण जग त्यांना ओळखू लागलं की भारतामध्ये कोणीतरी क्रांतिकारक असा आहे की जो इतके दिवस उपोषण करतोय आणि त्याच्या मागण्या ह्या कैद्यांसाठी आहेत. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि त्यांच्या इतर साथीदारांना मिळणारी ही प्रसिद्धी लॉर्ड आयर्विन, त्यावेळचे जे व्हाईसरॉय होते, यांच्या लक्षात येत होती आणि यातला धोकाही त्यांच्या लक्षात येत होता. त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की आता ही केस फास्ट ट्रॅकवर चालली पाहिजे. म्हणजे आत्ताच्या काळात जसं आपण फास्ट ट्रॅक कोर्ट बनवतो तसं त्यावेळेला एक स्पेशल ट्रिब्युनल बनवायचं त्यांनी ठरवलं. हे स्पेशल ट्रिब्युनल बनवण्यासाठी त्यांनी कुठला कायदा नाही आणला तर एक ऑर्डिनन्स आणला आणि हा ऑर्डिनन्स म्हणजे अध्यादेश. तर ह्या अध्यादेशाच्या जोरावर हा एक स्पेशल ट्रिब्युनल बनवण्यात आलं. म्हणजे टेक्निकली पाहता हे स्पेशल ट्रिब्युनलने दिलेल्या निकालामुळे भगतसिंग आणि यांना, सुखदेव, राजगुरू यांना फाशीची शिक्षा झाली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसा आजही एखादा अध्यादेश किंवा ऑर्डिनन्स हा नंतर संसदेमध्ये पास करावा लागतो तसं तो त्याही वेळेला पास करावा लागत होता. पण हा ऑर्डिनन्स कधीच पास करण्यात आला नाही. म्हणजे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना झालेली फाशीची शिक्षा ही एक प्रकारे इल्लिगल म्हणता येईल, बेकायदेशीर म्हणता येईल. आता इथे येतो महात्मा गांधींचा भगतसिंग यांच्या केसशी सगळ्यात पहिला डायरेक्ट संबंध. 4 मे 1930 रोजीच्या आपल्या पत्रामध्ये लॉर्ड आयर्विन यांना हा जो स्पेशल ट्रिब्युनल बनवलं आहे हे स्पेशल ट्रिब्युनल चुकीचं आहे आणि हे बनवणं हे कायद्याला धरून होणार नाही याबद्दलचं एक पत्र लिहिलं. लॉर्ड आयर्विननी त्यांच्या ह्या पत्राला जास्त महत्त्व दिलं नाही, पण यामध्ये महात्मा गांधींनी हे फास्ट ट्रॅक कोर्ट चालवणं आणि त्याद्वारे लवकरात लवकर निकाल देऊन आपलं हेतू साध्य करणं हे ब्रिटिश गव्हर्नमेंटची एक चाल आहे आणि हे चुकीचं आहे हे प्रथमतः दाखवून दिलं. ह्याच ट्रिब्युनलपुढे भगतसिंग यांचे वडील किशन सिंग यांनी आपली बाजू मांडली होती. पण हे सगळे प्रयत्न फसले आणि 7 ऑक्टोबर 1930 रोजी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना लाहोर कॉन्स्पिरसी केसमध्ये फाशीची शिक्षा डिक्लेअर झाली. आता इथून पुढे प्रयत्न चालू झाला तो यांना झालेली ही फाशीची शिक्षा रद्द करण्याचा. आता जेव्हा यांना तिघांनाही फाशीची शिक्षा डिक्लेअर झाली होती त्यानंतर सुरू झाला की यांची फाशीची शिक्षा कशी थांबवता येईल यासाठीचा प्रयत्न. त्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. काँग्रेसमधल्या अनेक जणांनी स्वतः वकिली ऑफर केली, म्हणजे भगतसिंग, राजगुरू यांची केस लढण्यासाठीची समर्थता दर्शवली. परंतु भगतसिंग, राजगुरू यांनी स्वतःची केस न लढण्याचं ठरवलं. याच्यात त्यांचा हेतू हाच होता की आमचा ही कायदा व्यवस्था, ही जी सरकार चालले याच्यावर विश्वासच नाही आहे. तर त्यांच्यासमोर जर आम्ही आमची बाजू मांडली तर याचा अर्थ असा होतो की आम्हाला या व्यवस्थेवर विश्वास आहे, त्यामुळे आम्हाला ती बाजू मांडायचीच नाही आहे. आता आपण असं करूया की ही घटना म्हणजे महात्मा गांधी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना वाचवू शकत होते का हे पाहण्यासाठी आपण तिन्ही बाजूने विचार करूया. म्हणजे सगळ्यात पहिलं आपण बघूया की सरकार म्हणजे लॉर्ड आयर्विन याच्या मनात काय चाललं होतं, म्हणजे त्यांची बाजू काय होती, भगतसिंग यांची स्वतःची बाजू काय होती आणि महात्मा गांधी यांची बाजू काय होती. सुरुवात करूया आपण लॉर्ड आयर्विनपासून म्हणजे ब्रिटिश सरकारपासून. तर लक्षात घ्या की सॉन्डर्सची हत्या ही जी झाली होती ती काही एखाद्या साधारण मनुष्याची हत्या नव्हती. ती त्यावेळेला SP होते, म्हणजे आत्ताचे जसे आपले पोलीस अधीक्षक असतात जिल्ह्याचे त्या प्रकारचे ते होते. त्यामुळे सॉन्डर्सच्या हत्या केल्यानंतर ज्यांना फाशीची शिक्षा झाली आहे त्या कैद्यांची फाशीची शिक्षा जर रद्द करण्यात आली तर त्याचा इम्पॅक्ट, त्याचा संपूर्ण दुष्प्रभाव हा होणार होता
पंजाबमधल्या पूर्ण सिव्हिल सर्व्हिसेसवर. आणि हे आपल्याला इतिहासात दिसून येतं, कारण पंजाब सिव्हिल सर्व्हिसेसमधल्या अधिकाऱ्यांनी सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे लंडनला पत्र लिहून कळवलं होतं की यांची शिक्षा कमी झाली नाही पाहिजे आणि यांना फाशीच झाली पाहिजे लवकरात लवकर. आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट यांचा लंडनवरून दबाव होता लॉर्ड आयर्विन यांच्यावर की हे फाशीची शिक्षा रद्द करता कामा नये. त्यामुळे उद्या समजा आयर्विन यांना वाटलं जरी असतं की ही फाशीची शिक्षा रद्द करावी किंवा पुढे ढकलावी, तरी त्यांना स्वतःचे व्हाईसरॉय पण हे पणाला लावावं लागलं असतं. शिवाय त्यांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित राहिले असते ते वेगळेच. इथे नुसते सिव्हिल सर्व्हिसेस अपोज नव्हते करत, तर पंजाबचे त्यावेळेचे गव्हर्नर देखील याला विरोध करत होते, म्हणजे फाशी रद्द करण्याला विरोध करत होते. आणि आयर्विन यांचा मुद्दा काय येतो, तर गांधीजी आणि आयर्विन यांच्यामध्ये एक समझोता होणार होता, गांधी आयर्विन पॅक्ट 1931 साली. मग तो कायदा तेव्हाच तुम्ही एक्सेप्ट करा जेव्हा भगतसिंग यांची फाशी रद्द होईल, असा दबाव होत होता गांधीजींवर. त्यामुळे आता आपण बघूया की गांधीजींची बाजू काय होती. मुळात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की गांधीजी आणि भगतसिंग यांची आयडियोलॉजी आणि यांची विचारधारा, त्यांची काम करण्याची पद्धत ही पूर्णपणे वेगळी होती. म्हणजे उदाहरण द्यायचं झालंच तर चौरी चौरा जेव्हा हत्याकांड घडलं, 12 पोलीस मारण्यात आले असहकार आंदोलनाच्या वेळेस, त्यावेळेस गांधीजींनी क्षणाचाही विलंब न करता एवढ्या जोमात आलेलं आंदोलन मागे घेतलं. कारण मुद्दा होता तो अहिंसेचा. जर असं हिंसक पद्धतीने आंदोलन करून जर माणूस पुढे जात राहिला तर याचे परिणाम हे स्वतंत्र झालेल्या भारतावर देखील होतील. आज अनेकांना गांधीजींची ही संकल्पना अत्यंत बालिश वाटते, पण फक्त एक विचार करा की त्याच हिंसेच्या जोरावर 1940 ते 1950 किंबहुना 1960-70 पर्यंत आफ्रिकेतले देश घ्या जे स्वतंत्र झाले, त्यांची आजची अवस्था काय. त्यामुळे गांधीजींवर टीका करणं फार सोपं आहे, पण जरा त्यांच्या पद्धतीने विचार करून क्षणभर विचार जरी केला तरी आपल्याला लक्षात येईल गांधीजी काय विचार करत होते. आता पुढची गोष्ट अशी येते की गांधीजींनी आयर्विनला या गोष्टीमध्ये समजवलं का नाही. तर याचे आपल्याला पुरावे सापडतात की गांधीजींनी आयर्विनला जसं मगाशी म्हणालो तसाच आधीही एक पत्र लिहिलं होतं 4 मे 1930 रोजी त्या ट्रिब्युनलच्या विरुद्ध. त्यानंतर 5 मार्च 1931 रोजी देखील गांधीजींनी आयर्विनला पत्र लिहिलं होतं, ज्याच्यात त्यांनी लोकांच्या भावना लक्षात घेऊन, त्यानंतर कायद्याची भावना लक्षात घेऊन, त्यानंतर कैद्यांना नवीन संधी मिळावी यासाठी देखील अनेक गोष्टींचा उल्लेख करून व्हाईसरॉय यांना भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे फाशीची शिक्षा ही कमी करण्यात यावी किंवा पुढे ढकलण्यात यावी यासाठीची विनंती केली होती. पण ही विनंती देखील आयर्विन यांनी मान्य केली नाही. झालं असं होतं की 1929 साली जो सविनय कायदेभंग चळवळ झाली होती, त्यावेळेस ज्यांना अटक करण्यात आली होती त्या सर्व अटक केलेल्या कैद्यांना हे लॉर्ड आयर्विन म्हणजे ब्रिटिश सरकार जवळपास 90,000 कैद्यांना सोडणार होतं. त्यामुळे लोकांमध्ये एक अशी भावना पसरत होती की भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना देखील सोडण्यात येईल. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा ह्या गांधीजींकडनं अत्यंत उच्च लेवलला होत्या. पुढचं म्हणजे तिसरं पत्र गांधीजींनी लॉर्ड आयर्विन यांना लिहिलं ते 23 मार्चच्या सकाळी. त्या दिवशी देखील गांधीजींनी स्वतःच्या पर्सनल कॅपॅसिटीमध्ये, म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास आहे, तुम्ही माझे शब्द ऐकाल या पद्धतीची भाषा वापरून लॉर्ड आयर्विन यांना फाशी थांबवण्यासाठी कन्व्हिन्स केलं. पण त्याचाही उपयोग झाला नाही आणि त्याच दिवशी फाशी देण्यात आली. आता ह्या सगळ्यातून आपल्याला काय दिसतं, तर गांधीजींनी प्रयत्न केले होते. आता प्रश्न असा येतो की गांधीजींनी मग अशी अटका नाही ठेवली की बाबा जोपर्यंत तुम्ही यांची फाशी रद्द करत नाही तोपर्यंत मी हा गांधी आयर्विन जो समझोता असेल हा साईन करणार नाही किंवा मी हा एक्सेप्टच करणार नाही. आता याचा मला उलटा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. जर तुम्ही गांधीजींच्या जागी असाल आणि जर तुम्ही भगतसिंगना सांगाल, भगतसिंग यांना जर तुम्ही विनंती कराल की तुम्ही संपूर्ण क्रांतीचा मार्ग सोडा, तुम्ही बंदूक वगैरे बाजूला टाका आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारा, तर तुम्ही तो मान्य कराल का? म्हणजे भगतसिंग ते मान्य करतील का? माझ्या मते अजिबात नाही. याचं कारणच हे होतं की ह्या दोन्ही पर्सनॅलिटीज ह्या पूर्णपणे वेगळ्या होत्या. दोघांची आपापली तत्त्व होती आणि दोघंही आपापल्या तत्त्वांशी एकनिष्ठ होते. त्यामुळे जर आपण भगतसिंग यांच्याकडनं अपेक्षा ही करू शकत नाही की त्यांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारावा, कारण तसे प्रयत्न झाले होते. अनेक काँग्रेस लिडर्सनी भगतसिंग, राजगुरू यांना विनंती केली होती की अशा आशयाचं एखादं पत्र द्या की ज्यात तुम्ही म्हणाल की आम्हाला जर सोडण्यात आलं तर आम्ही पुन्हा असे सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारणार नाही. त्यावर अशा प्रकारचं आशयाचं पत्र लिहिण्यात भगतसिंग यांनी पूर्ण विरोध केला. मग जर भगतसिंग आपल्या तत्वांपासून हलत नव्हते, मग आपण अशी अपेक्षा का करतोय की महात्मा गांधींनी आपल्या तत्वांपासून हटायला हवं होतं. यापुढे जाऊन गांधीजींनी समजा जर हा हट्ट धरला असता की यांची फाशी रद्द होईपर्यंत मी सही करणार नाही, तर याचा उलटा परिणाम झाला असता. सरकारच्या दृष्टीने गांधीजींचं महत्त्व कमी झालं असतं ही गोष्ट तर वेगळीच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या दृष्टीने गांधीजींच्या शब्दाला किंमत राहिली नसती. कारण आज भगतसिंग यांच्यासाठी जर गांधीजी आपला आदर्श बाजूला ठेवू शकले असते तर उद्या कोणासाठी ठेवू शकले असते. त्यामुळे गांधीजींनी जे काही केलं
हे तुम्हाला मला पटो अथवा न पटो, परंतु ते त्या परिस्थितीला धरून होतं एवढं मात्र नक्की आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया की ज्यांच्या फाशीसाठी आपण ही चर्चा करतोय स्वातंत्र्याच्या जवळपास 75 वर्षानंतर, त्या भगतसिंग यांची काय इच्छा होती. भगतसिंग यांची काय इच्छा होती हे स्पष्ट झालं होतं ज्यावेळेस त्यांनी आपली केस लढण्यासही नकार दिला होता. या फाशीच्या फंद्यावर जाऊन भारत मातेला स्वतंत्र करणं हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे आणि माझा मृत्यू ही भारतातील प्रत्येक नवीन येणाऱ्या तरुणासाठी एक आदर्श ठरेल, या प्रकारची भाषा भगतसिंग यांची होती. त्यामुळे भगतसिंग यांना असं कधीही वाटलं नव्हतं की माझ्यासाठी कुणी माफी मागावी. भगतसिंग यांना आपली फाशी रद्द व्हावी की नाही व्हावी याबद्दल काय वाटत होतं याचा एक इंटरेस्टिंग किस्सा सांगतो. मगाशी जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की भगतसिंग यांच्या वडिलांनी 1930 साली एका त्याच ट्रिब्युनलसमोर, ज्या ट्रिब्युनलने भगतसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावली, त्यांच्यासमोर एक अर्ज केला होता. त्या अर्जाला उत्तर म्हणून भगतसिंग यांनी आपल्या वडिलांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये भगतसिंग जवळपास आपल्या वडिलांना ओरडलेत. तुम्ही माझे वडील आहात याबद्दल मला आदर आहे, परंतु माझ्या दृष्टीने माझ्या विचारांना बाजूला ठेवून माझ्यासाठी भांडायचा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला. यात भगतसिंग असं पुढे म्हणतात की तुम्ही माझे वडील आहात म्हणून, अन्यथा ही गोष्ट मला एक धोका म्हणजे ट्रेचरीच असती, माझ्यासोबत झालेला एक धोकाच असता. म्हणजे जिथे भगतसिंग स्वतःच्या सख्ख्या वडिलांचं देखील ऐकत नाही आहेत की जे त्यांच्या फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, ते उद्या जर समजा महात्मा गांधींनी याहूनही जास्त प्रयत्न केले असते आणि ते अडूनच बसले असते, तर भगतसिंग यांनी महात्मा गांधींचा आदर केला असता की त्यांना याहूनही काही वेगळे म्हणाले असते. त्यामुळे ज्या गांधींना आपण भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना वाचवलं नाही म्हणून गेली 70-80 वर्ष शिव्या देतोय, याचा आपल्याला पुनर्विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण तिन्ही बाजूची गोष्ट पाहता लॉर्ड आर्विन याचं राजकीय कंपल्शन होतं, महात्मा गांधी यांचं आयडियोलॉजिकल आणि राजकीय कॅल्क्युलेशन्स होते आणि भगतसिंग यांची स्वतःची जान निछावर करण्यात टाकण्याची एक प्रेरणा होती. त्यामुळे इतिहास जर पाहिला तर इथे कोणालाच दोष द्यायला जागा नाही आहे. दोष देऊ शकतो तो फक्त ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या जुलमी राजवटीला, ज्याविरुद्ध भगतसिंग यांनी हा उठाव केला होता. तुम्हाला काय वाटतं, गांधीजींनी असं अडून बसायला हवं होतं का? भगतसिंग यांनी माफी मागून पुन्हा जनतेत येऊन काम करायला हवं होतं का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्त शेअर करा. तुम्ही जितका व्हिडिओ शेअर कराल तितके मला सबस्क्रायबर्स आणि व्ह्यूज जास्त मिळतील आणि मला असे व्हिडिओ बनवण्याची अजून प्रेरणा मिळेल. त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.